माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांढरे यांचंही फिर्यादीमध्ये नाव आल्यानं या लाच प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे। माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांढरे यांच्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली असल्याचं सुंदरराव नागटिळक यांनी कबूल केल्याचं फिर्यादीत नमूद असल्यामुळं आता गटविकास अधिकारी पांढरे यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। माळशिरस पंचायत समिती लाच प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आला असून BDO यांच्यासाठी 5,000 रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। यामध्ये लाचखोर सुंदरराव उत्तम नागटिळक यानं स्वतःसाठी 5,000 रुपये आणि BDO पांढरे यांच्यासाठी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आलं असल्याचं माळशिरस पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे। त्यामुळं गटविकास अधिकारी पांढरे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। या नव्या ट्विस्टमुळं पंचायत समितीत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाली। पंचायत समितीवर प्रशासक असल्यामुळं अधिकाऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे। पंचायत समिती सभापती उपसभापती निवड कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।